आज घरी जेवायला लहान शिंगाळ्याची दही आमटी आणि सोबत मृणांसाठी पापलेट भात बनवला। नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रसाद मेहर। इतके दिवस आपले डेली ब्लॉग येत नाहीत कारण घशाची पूर्ण वाट लागलेली, त्यामुळे व्हिडिओवर व्हॉइस ओव्हर द्यायला जमतच नव्हतं। तर आजपासून तुम्हाला आपल्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील। स्वागत आहे तुमचं डे 29 मध्ये। तशी तर सकाळची सुरुवात मावरं पॅकिंग करूनच झाली। कालच आपल्याला एक ऑर्डर आलेली, त्यांना बोंबील एकदम कट आणि क्लीन करून पाहिजेत होते, तर पटापट बोंबील कट आणि क्लीन करून घेतले आणि सर्व मावरं ऑर्डरनुसार पॅकिंग करून घेतलं। आईने घरी जेवायला लहान शिंगाळीची दही आमटी बनवलेली। खरं सांगतो, दही आमटी खूपच चविष्ट लागते। चला तर थोडक्यात रेसिपी सांगतो। गॅसवर पातेल ठेवून त्यावर तेल टाकून घेतलं, तेलावर जिरं व कढीपत्ता टाकून त्यासोबत वाटणे शिजवून घेतलं। त्यानंतर हळद, गरम मसाला आणि दही टाकली। दही आमटीमध्ये आपण मसाला टाकत नाही। मस्तपैकी एक उकळी आली आणि त्यानंतर मावरं टाकलं आणि शेवटी एक चमचा लिंबूचा रस। फायनली आपली दही आमटी तयार। बाजूलाच मी मृणांसाठी पापलेट भात बनवलं। स्वप्नील भाऊने नवीन घराच्या कामासाठी ग्रेनाइटच्या लाद्या मागवलेल्या। सर्वांनी मिळून पटापट सर्व लाद्या घराकडे नेऊन ठेवल्या। त्यानंतर गेलो कॅन्टीन मध्ये नाश्ता करायला। चहाचा आस्वाद घेतला, सोबत वडापाव खाल्ले। योगिता आणि मी कामानिमित्त आगाशीला गेलेलो। घरी येताना आगाशीचा फेमस चारकोल शोरमा खाल्ला। असा होता आजचा दिवस। चला तर भेटूया डे 30 घेऊन। तोपर्यंत जय श्रीराम।